नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, ऑल इंडिया आयकॉनची मोठी स्पर्धा येत आहे आपल्या भेटीला, ठाणे जिल्हा चॅम्पियनशिप लीग 2016। तर 19 ऑगस्टला या स्पर्धेचं ऑक्शन होणार आहे। सर्व ठाण्याचे प्लेयर ऑक्शनमध्ये सहभागी होणार आहेत आणि मित्रांनो, ऑल इंडियाचे आयकॉन या स्पर्धेमध्ये सामील होणार आहेत। तर मित्रांनो, या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आहे 4 लाख, द्वितीय 2 लाख, तृतीय 50 आणि चतुर्थ 50। आणि मित्रांनो, मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला एक बाईक पाहायला मिळणार आहे। तर खूप मोठी स्पर्धा आहे। तर ही स्पर्धा आपल्याला 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर रोजी पाहायला मिळणार आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑल इंडियाचे कुठले आयकॉन खेळणार आहेत कुठल्या टीममध्ये। तर प्रथमतः व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पहिली टीम आहे वाशी इंडियन्स। प्रत्येक टीममध्ये 2 आयकॉन पाहायला मिळणार आहेत, एक ठाण्याचा आयकॉन आणि दुसरा ऑल इंडियाचा आयकॉन। तर या टीममध्ये मित्रांनो, ठाण्याचा ऑल इंडियाचा आयकॉन आलेला नाही। ठाण्याचा आयकॉन आहे धीरज भुईर। पुढची टीम आहे चॅलेंजर स्पोर्ट्स भिवंडी। या टीममध्ये ठाण्याचा आयकॉन आहे विवेक शेलार आणि ऑल इंडियाचा आयकॉन अजूनपर्यंत अवेलेबल झाला नाही। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट टीम आहे शिरवणे 11 शिरवणे नवी मुंबई। तर या टीमचे ठाण्याचे आयकॉन आहेत सुहास पवार आणि ऑल इंडियाचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहे चैतन्य पाटील। तर अशी होती शिरवणेची टीम। पुढची टीम आहे पॅरामाउंट RMC इन्फ्रा वाघबिल। तर या टीमचे पण ठाण्याचा आयकॉन आलेला आहे प्रथमेश ठाकरे। ऑल इंडियाचा आयकॉन अजूनपर्यंत आलेला नाही। नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व आयकॉन पाहायला मिळतील, जितके आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो। पुढची टीम आहे मौलिक 11 वाघबिल। तर ठाण्याचा आयकॉन आहे दिनू कांबळे या टीममध्ये आणि ऑल इंडियाचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहे सुमित ढेकले। तर अशी होती मौलिक 11 वाघबिलची टीम। नेक्स्ट टीम आहे मित्रांनो AB सामर्थ्य ठाणे। तर याही टीममध्ये मित्रांनो ठाण्याचा आयकॉन आलेला आहे आरब शेख। ऑल इंडियाचा आयकॉन अजूनपर्यंत आलेला नाही। तर अशी होती AB सामर्थ्य ठाणे ही टीम। नेक्स्ट टीम आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडा। तर या टीमचे आयकॉन आलेले आहेत ठाण्याचा आयकॉन आहे अयूब शेख आणि ऑल इंडियाचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रथमेश म्हात्रे। तर अशी होती श्री गजानन डेव्हलपर्स मांडा ही टीम। नेक्स्ट टीम आहे त्विषा 11 टायगर ठाणे। या टीमचे ठाण्याचे आयकॉन आहेत किरण पाटील आणि ऑल इंडियाचा आयकॉन पाहायला मिळणार आहे नागेश वाडेकर। तर मित्रांनो, अशी होती त्विषा 11 टायगर ठाणेची टीम। नेक्स्ट टीम आहे आप्पा स्ट्रायकर्स CBD। तर याही टीमचे मित्रांनो ऑल इंडियाचा आयकॉन अजूनपर्यंत आलेला नाही। ठाण्याचा आयकॉन आहे विकी मुंबईकर। नेक्स्ट टीम आहे अक्षयदादा पाटील 11 नेरूल। या टीमचे ठाण्याचे आयकॉन आहेत पवन केने आणि ऑल इंडियाचा आयकॉन आलेला आहे महेश नानगुडे। नेक्स्ट टीम आहे श्रीराम फाउंडेशन। या टीममध्ये ठाण्याचा आयकॉन आहे दीपेश माली आणि ऑल इंडियाचा आयकॉन आहे अक्षय पाटील। पुढची टीम आहे ट्रायडन्स नवी मुंबई। या टीमचे ठाण्याचे आयकॉन आहेत केतन म्हात्रे आणि ऑल इंडियाचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहे निखिल जाधव। तर अशी टीम होती ट्रायडन्स नवी मुंबईची। नेक्स्ट टीम आहे मित्रांनो सुरेश बालेमामा म्हात्रे प्रतिष्ठान भिवंडी। तर या टीमचे ठाण्याचे आयकॉन आहेत ऋतिक पाटील आणि ऑल इंडियाचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहे विश्वजित ठाकूर। तर अशी होती सुरेश बालेमामा म्हात्रे प्रतिष्ठान भिवंडीची टीम। नेक्स्ट टीम आहे मित्रांनो AB स्पोर्ट्स भिवंडी। या टीमचे ऑल इंडियाचा आयकॉन आहे श्रेयश कदम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ठाण्याचा आयकॉन पाहायला मिळणार आहे विनीत माळी। तर अशी होती मित्रांनो AB स्पोर्ट्स भिवंडीची टीम। मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट टीम आहे विदिशा चॅलेंजर सानपाडा। तर या टीमचे ठाण्याचे आयकॉन आलेले आहेत विकी भुईर आणि ऑल इंडियाचा आयकॉन अजूनपर्यंत अवेलेबल नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या ग्रुपवर। नेक्स्ट टीम आहे सिल्वर स्टार। तर या टीमचे मित्रांनो ठाण्याचा आयकॉन आहे भावेश पवार आणि ऑल इंडियाचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहे करण अंबाला। तर मित्रांनो, करण अंबाला या स्पर्धेमध्ये खेळायला येणार आहे। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।